नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 फाल्गुन शके 1947 अर्थात 4 मार्च 2026. मंडळी, आपल्या कोकणाला समृद्ध अशी किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीवर वाढणाऱ्या वनस्पती तसंच शैवाल ही इथली मौल्यवान संपत्ती आहे. समुद्री शैवाल ही वनस्पती तुम्हाला माहीत आहेच, पण ही वनस्पती किती महत्त्वाची आहे, तिचे उपयोग काय आहेत, तिचे फायदे आपल्याला काय होतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? नाही ना? चला आज याविषयीच माहिती करून घेऊया. ऐकूया समुद्री शैवाल, उपयोग आणि फायदे याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या इथे प्राध्यापक विराज चापके सर आलेले आहेत. चापके सर हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत. चला त्यांच्याकडूनच आज या समुद्री शैवालाविषयी आपण माहिती करून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर, सगळ्यात पहिल्यांदा समुद्री शैवाल या संकल्पनेचा उगम कुठून झाला ते आम्हाला सांगा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. सर्वप्रथम आपण आपल्या देशाच्या किनारपट्टीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. आपला देश भारत हा सुमारे 7,500 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीने वेढलेला आहे. या किनारपट्टीमध्ये मुख्य भूमीबरोबरच अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांचाही समावेश होतो. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर असा हा भारताचा सागरी विस्तार आहे. या विस्तृत किनारपट्टीमुळे आपल्या देशाला समुद्री जैवविविधतेचा अमूल्य खजिना लाभला आहे. मासे, प्रवाळ, समुद्री गवत आणि विशेष म्हणजे समुद्री शैवाल हे सर्व या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. यात आपल्या महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर आपल्या राज्याला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी अरबी समुद्रालगत पसरलेली असून पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विभागली आहे. कोकण किनारपट्टी जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे मॅनग्रूव्ह वनस्पती, प्रवाळ भित्ती, खारफुटी क्षेत्र आणि विविध समुद्री वनस्पती आढळतात. मासेमारी, पर्यटन आणि शेतीसाठी ही किनारपट्टी अत्यंत महत्त्वाची आहे. किनाऱ्यावर नैसर्गिकरित्या येणारे समुद्री शैवाल ही एक मौल्यवान नैसर्गिक संपत्ती आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये समुद्र शैवाल मोठ्या प्रमाणावर आढळतात. सर, आत्ताच तुम्ही समुद्री शैवालांचा उगम कुठून होतो याविषयी सांगितलं, पण हे समुद्री शैवाल म्हणजे नेमकं काय आहे? समुद्री शैवाल हे समुद्रात वाढणारे मोठ्या आकाराचे शैवाल आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये मॅक्रोअल्गी किंवा सीविड्स असे म्हणतात. हे साधे फुलरहित वनस्पती सदृश जीव आहेत. त्यांना खरी मुळे, खोड किंवा पाने नसतात. तरीसुद्धा ते प्रकाश संश्लेषण नावाची क्रिया करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. हे साधारणपणे खडक, शिंपले किंवा इतर आधारांना म्हणजेच होल्डफास्ट नावाच्या संरचनेने चिटकून वाढतात. म्हणजेच त्यांच्या वाढीसाठी एखाद्या गोष्टीला पकडून ठेवणं फार गरजेचं असते, जसं की दगड, प्रवाळद्वीप. मगाशी तुम्ही सर म्हणालात की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये समुद्री शैवाल मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर या समुद्री शैवालांची वाढ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होण्याची कारणं काय आहेत यामागची? हो, नक्कीच. स्वच्छ पाणी, खडकाळ किनारे आणि भरती ओहोटीचा प्रभाव हे सर्व घटक शैवालांच्या वाढीसाठी पोषक आहेत. म्हणजे तशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे असल्यामुळे यांची वाढ जास्त प्रमाणात आपल्याकडे होते. हो. आता या वनस्पतींच्या वर्गीकरणाविषयी काय सांगाल? वनस्पतीच्या रंगद्रव्याच्या आधारे समुद्री शैवालांची 3 विभागात विभागणी होते. पहिली म्हणजे हिरवे शैवाल. हे प्रामुख्याने उथळ आणि सूर्यप्रकाश असलेल्या पाण्यात वाढतात. यामध्ये क्लोरोफिल नावाचे रंगद्रव्य जास्त प्रमाणात असल्या कारणामुळे त्याचा रंग हा हिरवा दिसतो. तसेच हे अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग असून लहान समुद्री जीवांसाठी अन्नाचा मुख्य सोर्स असतात. आता हे जे शैवाल आहे, हिरवं शैवाल, ते कोणत्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं?
रत्नागिरीमध्ये बघायला गेलात हं. तर भाटे बीच, कर्ली बीच, हं. मिऱ्या बीच या ठिकाणी आपल्याला हे हिरव्या रंगाचे समुद्री शैवाल बघायला मिळते. याची काही उदाहरणं सांगता येतील का? हो, उल्वा लॅक्टुका, हं. कोलरपा, एंट्रोमार्फा ही समुद्री शैवालाची उदाहरणे आहेत. हिरवे समुद्री शैवाल हां. आता ह्या शैवालाचा उपयोग प्रामुख्याने कशा-कशामध्ये केला जातो? अन्न म्हणून त्याचा वापर केला जातो. हं. काही देशांमध्ये सलाड, सूप आणि भाज्यांमध्ये ह्या हिरव्या रंगाच्या शैवालाचा उपयोग केला जातो. हां. प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे हा त्याचा मुख्य सोर्स आहे. हं. त्यानंतर जैवखत म्हणून देखील त्याचा उपयोग केला जातो. हं. शेतीत मातीची सुपीकता वाढवण्यासाठी तसेच पिकांची वाढ सुधारण्यासाठी हा त्याचा उपयोग केला जातो. तसेच प्राण्यांचे खाद्य म्हणून देखील त्याचा उपयोग केला जातो. हं. मत्स्यपालन आणि पशुखाद्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. औषधी उपयोग देखील आहेत या हिरव्या शैवालाचे. अँटीऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासारखे घटक ह्या हिरव्या शैवालामध्ये असल्यामुळे त्याचा उपयोग हा औषधी म्हणून केला जातो. हां, म्हणजे खूप सारे उपयोग या हिरव्या शैवालाचे आहेत. हो. यानंतर कुठलं शैवाल आहे? दुसरं म्हणजे तपकिरी शैवाल. हं. हे आकाराने मोठे आणि मजबूत असतात. हे प्रामुख्याने थंड समुद्रात आढळतात. फ्युकोझॅन्थिन या रंगद्रव्यामुळे त्याचा रंग हा तपकिरी दिसतो. हां. किनारपट्टी संरक्षणात त्याची ही महत्त्वाची भूमिका असते. आता हे जे तपकिरी शैवाल आहे ते आपल्या इकडे पाहायला मिळतं की कुठे बाहेर बघायला मिळतं? हो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाटे समुद्रकिनारा आहे, मिऱ्या बंदर हं. समुद्रकिनारा आहे. ह्या ठिकाणी हे तपकिरी शैवाल आढळते. याची उदाहरणं काय आहेत मग? सर्गॅसम, डिक्टिओटा, हं. पडायना ही तपकिरी शैवालाची उदाहरणं आहेत. आता मगाशी जसे हिरवे शैवालाचे उपयोग सांगितलेत तुम्ही, तसंच या तपकिरी शैवालाचे कोणकोणते उपयोग आहेत? हो, तपकिरी शैवालाचे उपयोग हे अल्जिनेट उत्पादनासाठी केले जातात. अल्जिनेट हे औषधी उद्योग, अन्न घट्ट करण्यासाठी हं. किंवा टूथपेस्ट आणि कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तसेच जैवखत आणि वाढ नियामक करण्यासाठी सेंद्रिय शेतीत त्याचा वापर केला जातो. औद्योगिक उपयोग म्हणायचे झाले तर कापड उद्योग, कागदी उद्योग ह्यामध्ये देखील तपकिरी शैवालाचा हा उपयोग केला जातो. तसेच किनारपट्टी संरक्षणासाठी देखील तपकिरी शैवालाचा हा उपयोग केला जातो. त्यासाठी समुद्री जीवांना अधिवास, पर्यावरण संतुलन राखणे हे मुख्य समुद्री शैवालाचे उपयोग आहेत. हां, म्हणजे खूप सारे उपयोग या सुद्धा शैवालाचे आहेत. यानंतर कुठलं शैवाल आहे? तिसरं म्हणजे लाल शैवाल. हे तुलनेने खोल पाण्यात देखील वाढू शकतात. फायकोइरिथ्रिन रंगद्रव्यामुळे त्याचा रंग हा लाल दिसतो. औद्योगिकदृष्ट्या हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण त्याच्यापासून अगार आणि कॅरेजिनसारखे पदार्थ तयार केले जातात. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की लाल शैवाल हे औद्योगिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. हा झाला त्याचा एक उपयोग, पण यासारखे अजून काही उपयोग या शैवालाचे आहेत का? हो, आता सर्वप्रथम आपण लाल शैवालाची उदाहरणं बघूया. हं. लाल शैवालामध्ये ग्रासिलारिया, हिप्निया, जेलेडिया, त्याच्यानंतर सॅनिया हटाया अशा प्रकारचे लाल शैवालाची उदाहरणं काही आहेत. हां. उपयोग म्हणायचं झालं तर लाल शैवालाचा प्रमुख उपयोग म्हणजे अगार उत्पादनासाठी, हं. प्रयोगशाळेमध्ये जीवाणू संवर्धनासाठी, जेली, आईस्क्रीम, मीठ उद्योगासाठी हे अगाराचं उत्पादन घेतलं जाते. त्याच्यानंतर कॅराजिनन उत्पादनासाठी, कॅराजिननचा उपयोग हा अन्न उद्योगात घट्ट करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हं. तसेच औषध उद्योगामध्ये देखील या कॅराजिननचा उपयोग केला जातो. औषधी उपयोगामध्ये त्याचा उपयोग अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म म्हणून केला जातो. हं. समुद्री शेती म्हणजेच किनारी भागात हा लाल शैवाल जे आहे त्याचा उपयोग हा रोजगार निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. हां, म्हणजे खूप सारे उपयोग याचे सुद्धा आहेत. हो. सर, आत्ता आपण ह्या हिरवं शैवाल, तपकिरी शैवाल, लाल शैवाल यांचे उपयोग आणि माहिती घेतली, पण या व्यतिरिक्त शैवालाचे इतर काही उपयोग आहेत का? पर्यावरणीय समुद्री शैवालांना समुद्राचे फुफ्फुस असे म्हणतात हं. कारण ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात. ते समुद्री प्राण्यांना आश्रय देतात, कार्बन डायऑक्साईड शोषून हवामान बदल कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच किनारपट्टी धूप रोखण्यात त्याचे मोठे योगदान आहे. हं. मानवासाठी उपयोग अन्न म्हणून केला जातो. जापान, चीन, कोरिया यांसारख्या देशांमध्ये समुद्री शैवाल आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. हां. त्यात आयोडीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. हं.
समुद्री शैवालापासून 3 महत्त्वाचे पदार्थ मिळतात: अगार, अल्जिनेट आणि कॅराजिनन. हे पदार्थ प्रयोगशाळा, औषध निर्मिती, अन्न उद्योग, सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरले जातात. संशोधनानुसार समुद्री शैवालामध्ये सूजरोधक, कर्करोग प्रतिबंधक, मधुमेहरोधक आणि अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म आढळतात. समुद्री शैवालाचा उपयोग शेतीमध्ये सुद्धा केला जातो. शेतीमध्ये द्रवखते म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. यामुळे पिकांची वाढ ही जलद होते आणि उत्पादनही वाढते, तसेच मातीची सुपीकता देखील सुधारते. आज अनेक कंपन्या शैवाल अर्क वापरून क्रीम, लोशन, फेसवॉश तयार करतात. हे त्वचेचे पोषण करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात. सर, आत्ताच तुम्ही शैवालाचे विविध उपयोग सांगितलेत आणि कशाकशामध्ये त्याचा वापर होतो हे सांगितलं. मग यामधून काही रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात का? हो, नक्कीच. समुद्री शैवाल शेती ही किनारपट्टी भागातील लोकांसाठी रोजगाराचा उत्तम स्रोत ठरू शकते. कमी गुंतवणूक, जलद उत्पादन आणि निर्यातक्षम बाजारपेठ या कारणांमुळे हा उद्योग भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात शैवाल शेतीची क्षमता अधिक आहे. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा जर विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी ही यासाठी उत्तम आहे. स्वच्छ पाणी, योग्य तापमान आणि खडकाळ किनारे हे सर्व शैवाल शेतीसाठी आदर्श घटक आहेत. योग्य प्रशिक्षण आणि सरकारी मदत मिळाल्यास येथील युवक शैवाल शेतीतून चांगले उत्पादन मिळवू शकतात. आपण बोलताना बऱ्याचदा अन्न म्हणून शैवालाचा उपयोग होतो याविषयी बोललोय, पण इंधन म्हणून देखील या शैवालाचा उपयोग होऊ शकतो का? हो, नक्कीच. समुद्री शैवालापासून बायो इथॅनॉल, बायोगॅस, बायोडिझेल हे तयार करता येते. ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, त्यामुळे हवामान बदल कमी करण्यास मदत होते. भविष्यात पर्यावरणपूरक इंधनाचा स्रोत ते ठरू शकतात. हां सर, आता मगाशी तुम्ही पर्यावरणीय दृष्ट्या शैवालांना समुद्राचं फुफ्फुस म्हणतात असं सांगितलं, तर नेमकं याचं पर्यावरणीय महत्त्व काय आहे? हो, पर्यावरणीय समुद्री शैवालांना समुद्राचे फुफ्फुस असं मी म्हटलं होतं, कारण ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात. ते समुद्री प्राण्यांना आश्रय देतात, कार्बन डायऑक्साईड शोषून हवामान बदल कमी करण्यास मदत करतात, तसेच किनारपट्टी धूप रोखण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणून त्यांना समुद्राचं फुफ्फुस असं म्हटलं जातं. आता या निमित्ताने आपल्या युवा वर्गाला तुम्ही काही सांगू इच्छिता का? हो, या क्षेत्रात संशोधन आणि करिअरच्या संधी खूप जास्त आहेत. विद्यार्थी आपल्यातील संशोधन वाढवून समुद्री वनस्पतीशास्त्रज्ञ, जैवतंत्रज्ञान संशोधक आणि पर्यावरण तज्ज्ञ बनू शकतात. सोबत शैवाल उत्पादने उद्योग सुद्धा उत्तमरित्या करू शकतात. आज जगभरात ब्लू इकॉनॉमी या संकल्पनेवर भर दिला जात आहे. समुद्री संसाधनाचा शाश्वत वापर करून आर्थिक विकास साधणे हा त्यामागचा उद्देश आहे. समुद्री शैवाल अन्न सुरक्षा वाढवतात, पर्यावरणपूरक उद्योग निर्माण करतात आणि हवामान बदल कमी करण्यासाठी देखील मदत करतात. समुद्र म्हणजे केवळ पाणी नाही, तो जैवसंपत्तीचा अथांग साठा आहे. समुद्री शैवाल हे त्या साठ्यातील मौल्यवान हिरवे सोने आहे. योग्य संशोधन, संवर्धन आणि उद्योग विकास केल्यास समुद्री शैवाल भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणाला मोठे योगदान देऊ शकतात. नक्कीच. तर मंडळी, आत्ताच समुद्री शैवालाचे जे काही फायदे आहेत, त्याचे जे काही उपयोग आहेत ते सरांनी आपल्याला सांगितले आहेत. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की या समुद्री शैवालाला हिरवं सोनं का म्हणतात ते. म्हणजेच समुद्राच्या लाटांमध्ये केवळ पाणी नसतं, तर भविष्याची शक्यता दडलेली असते आणि त्या शक्यतांपैकी सर्वात हिरवी आशा म्हणजे आपलं हे समुद्री शैवाल. तेव्हा आत्ता सरांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आणि याचा जो काही उपयोग आहे त्यावरती आधारित उद्योग तुम्ही नक्कीच करू शकता. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना समुद्री शैवालाचे फायदे आणि त्याचा वापर याविषयी खरोखरच खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. समुद्री शैवाल उपयोग आणि फायदे याविषयी प्राध्यापक विराज चापके यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.
मंडळी, हवामानात बदल झाला की त्याचा थेट परिणाम आपल्या शेतीवर होतो. त्यामुळे हवामानानुसार शेतीच्या कामांमध्ये बदल हे करावे लागतात. तेव्हा हवामान कसं आहे, त्यानुसार शेतीची कोणती कामं केली पाहिजेत, याविषयी आता आपण माहिती करून घेऊया आपल्या हवामानावर आधारित कृषी सल्ल्यामधून. मंडळी, ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा हवामानावर आधारित कृषी सल्ला आलेला आहे. मंडळी, उष्णता वाढीमुळे काही कारणाने जंगलांमध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा या वणव्यामध्ये आंबा किंवा काजू बागा होरपळून जाण्याची देखील शक्यता असते. वणवा लागण्यापासून बागांचं संरक्षण करण्याकरता बागांमध्ये ठराविक अंतराने वणवा निरोधक पट्टे काढावेत. नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांच्या साहाय्याने सावलीची व्यवस्था करावी. आंबा पिकामध्ये फळधारणा झाल्यास प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी 15 दिवसांच्या अंतरानं द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. भुईमूग पिकाच्या गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. आता मोहरी पिकाविषयी. मोहरी पिकाच्या सुमारे 90% शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी. कापलेलं पीक 2 ते 3 दिवस उन्हात वाळवावं आणि त्यानंतर काठीने झुंडणी करावी आणि उफवणी करून काडी कचरा आणि दाणे वेगळे करावेत. मंडळी, मधुमक्याची जी कणसं आहेत ती दुधाळ अवस्थेत असताना काढणी करावी. फक्त तयार कणसं काढून घ्यावीत. अशा प्रकारे 2 ते 3 वेळा काढणी करावी. त्यानंतर उरलेलं मधुमक्याचं पीक दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वापरावं. मूग पिकाची उगवण झाल्यानंतर 10 दिवसांनी नांगे भरावेत आणि आवश्यकतेनुसार पिकाची विरळणी करून घ्यावी. साधारणपणे 15 ते 18 दिवसांनी कोळपणी करावी. आता चवळी पिकाविषयी. चवळीचं पीक सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत असल्याने पिकाच्या गरजेनुसार हलकं पाणी द्यावं. पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट होऊ शकते. चवळी पिकातील शेंगा काढणीला तयार झाल्यास परिपक्व शेंगा तडकणं टाळण्यासाठी शक्यतो सकाळच्या वेळी शेंगांची काढणी करावी. काढणीनंतर शेंगा 4 ते 5 दिवस उन्हात वाळवून त्यानंतर मळणी करावी. मंडळी, आंबा झाडांवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आला तर आंबा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करावी. यातली पहिली फवारणी ही मोहोर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असताना करावी. यासाठी डेल्टामेथ्रिन 2.8 EC 9 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. दुसरी फवारणी बोंगे फुटण्याच्या अवस्थेत करावी. यासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC 6 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. तिसरी फवारणी ही दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी. यासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 3 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं किंवा बुप्रोफेझिन 25% EC 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. चौथी फवारणी ही तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी थायोमिथॉक्झाम 25% WDG 1 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. पाचवी फवारणी ही चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी डायमेथोएट 30% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC 6 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात घेऊन फवारावं. यानंतरची 6वी फवारणी ही तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यासच 5व्या फवारणीत वापरलं नसलेलं कीटकनाशक फवारावं. आंबा फळांचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना
डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या शिफारशीनुसार 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळी, आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी 2 या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत. आंबा पिकामध्ये मोहोर आल्यानंतर फळं वाटाणा, गोटी आणि अंडाकृती अवस्थेत असताना 1% पोटॅशियम नायट्रेट याच्या 3 फवारण्या कराव्यात. पालाश अन्नद्रव्यामुळे फळांचं वजन आणि आकार वाढायला मदत होते. तसंच फळांची गुणवत्ता सुधारते. यामुळे साखर आणि आम्लता यांचं प्रमाण संतुलित राहून फळांच्या सालीसह आतील गराला आकर्षक रंग प्राप्त होतो. याशिवाय फळांचा टिकाऊपणा वाढतो आणि फळातील साक्याचं प्रमाण कमी होतं. हापूस आंबा पिकामध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आणि साक्याचं प्रमाण कमी करण्यासाठी N-एटका आणि फॉलिक ॲसिड घटक असलेल्या द्रावणाची फवारणी 50% मोहोर फुलल्यावर, फळं वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर आणि फळांचा आकार अंडाकृती झाल्यावर करावी. आंबा पिकामध्ये फळधारणा झाल्यानंतर घ्यायच्या काळजीविषयीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती मिळवण्याच्या दृष्टीने आंबा पिकात फळधारणा झालेली असल्यास आणि पुढच्या 5 दिवसात कोरड्या हवामानाची शक्यता लक्षात घेता जिथे उपलब्ध आणि शक्य आहे तिथे प्रत्येक झाडाला 15 दिवसांनी 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मात्र फळं काढणीला तयार होण्याच्या 1 महिना अगोदर झाडाला पाणी देण्याचं बंद करावं, म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. दमट हवामानामुळे आंब्याच्या मोहरावर आणि विकसित होत असलेल्या फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळल्यास 1.0% कार्बेंडेझिमची फवारणी करावी. मंडळी, आता काजू झाडाविषयी. 2 दिवसाआड पक्व काजू बी आणि बोंडूची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळं करून काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावी आणि नंतर ती उन्हामध्ये 3 दिवस वाळवावी. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरता दर 2 तासांनी बियांची उलटपालट करावी. 3 दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बीची उगवण क्षमता तसंच गराची प्रत चांगली राखण्याकरता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लास्टिक खोळीमध्ये हवाबंद करून नंतर गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजूमध्ये बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळल्यास क्विनॉल-फॉस 25% EC 2.5 मिलीलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढच्या 5 दिवसांमध्ये कोरड्या हवामानाची शक्यता लक्षात घेता फळधारणा झालेल्या झाडांना 15 दिवसांच्या अंतराने प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या 2 वर्षात उन्हाळ्यात 8 दिवसांच्या अंतराने 30 लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावं. सुपारीमध्ये फळधारणेची अवस्था आहे, त्यामुळे जमीन आणि हवामानानुसार उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसांच्या अंतराने त्याला पाणी द्यावं. नवीन लागवड केलेल्या नारळ पिकामध्ये पहिली 3 ते 4 वर्ष माडांना दर 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या झाडाला ठिबक सिंचनाद्वारे प्रतिदिन 40 लिटर पाणी माडाच्या खोडापासून 1.25 मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाईप टाकून ड्रिपरच्या साह्याने द्यावं. मिरची, वांगी, टोमॅटो ही पिकं फुलोरा ते फळधारणा या अवस्थेमध्ये आहेत. पिकांच्या गरजेनुसार 4 ते 5 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. वांगी पिकाची काढणी त्यांचा रंग सतेज, चमकदार आणि फळं कोवळी असताना करावी. मिरची पिकाची काढणी हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी, तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीची साधनं आणि बाजारपेठेचं अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळं, फिक्कट फळं आणि पक्व फळं आणि पूर्ण पक्व फळं अशी करावी. वांगी आणि टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने विकसित केलेले ल्युसिल्युअर
युक्त रक्षक सापळे वांगी पिकासाठी तसंच हेलिल्युअर युक्त रक्षक सापळे टोमॅटो पिकासाठी शेतामध्ये प्रतिगुंठा 2 या प्रमाणात लावावेत. कलिंगडाच्या फळांचं प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी फळं भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत. काही भागांमध्ये कलिंगड काढणीला तयार झालेलं आहे. कलिंगड काढणीला तयार झाल्याची काही लक्षणं आहेत. पहिलं लक्षण म्हणजे फळाच्या देठाजवळील बाळी सुकलेली दिसली तर फळ तयार आहे असं समजावं. त्याचबरोबर तयार फळावर हाताने ठोकल्यास मंद आणि भरलेला बद असा आवाज येतो, तर कच्च्या फळावर ठोकल्यास धातूवर ठोकल्यासारखा तीक्ष्ण आवाज येतो. यानंतर जमिनीला लागलेल्या फळाच्या भागाचा पांढुरका रंग बदलून पिवळसर जर झाला असेल तर फळ काढणीला तयार झालं आहे असं समजावं. मंडई, भेंडी पिकाची पेरणी होऊन आता 2 ते 3 आठवडे पूर्ण झालेले असल्यास रोपांची विरळणी करावी. त्याचवेळी खुरपणी करून तणांचं नियंत्रण करावं. भेंडी पेरणीनंतर 1 महिना पूर्ण झाल्यास प्रतिगुंठा 700 ग्रॅम युरिया खताची पहिल्या हप्त्याची मात्रा द्यावी. कोबीचा गड्डा पूर्ण तयार झाल्यावर बोटाने दाबल्यास दबत नाही अशावेळी कोबीची काढणी करावी. मंडई, काळी मिरीच्या घोसातील 1 ते 2 दाणे पिवळे किंवा तांबडे लाल होताच काळी मिरीची काढणी करावी आणि दुसऱ्या दिवशी मिरीचे दाणे घोसापासून वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात 1 मिनिट बुडवावेत आणि उन्हामध्ये 3 ते 4 दिवस चांगले वाळवावेत. तापमान वाढत असल्यामुळे कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत आणि पक्ष्यांना स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याचा सतत आणि पुरेसा पुरवठा करावा. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी खाद्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावं. पक्ष्यांच्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटशेडच्या छतावर गवत, भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झावळ्या आच्छादित कराव्यात. अतितीव्र उष्णतेच्या काळात शेडचं तापमान कमी करण्यासाठी छतावर पाणी शिंपडावं. तर मंडळी, याविषयी जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर आपल्या नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आले तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.